खात्मा गढ़चिरौली पुलिस ने किया है और ये बताने में हर्ष हो रही है कि उत्तर गढ़चिरौली में अभी आज के दिन में एक भी सशस्त्र माओवादी की कुछ भी कोई भी बचा नहीं है और पूरी उत्तर गढ़चिरौली से माओवादी चळवळ का माओवादी संगठना का हमने निपटारा किया है कल के अभियान के बाद। और इस पूरे अभियान में हमारे 3 जवान और अधिकारी जख्मी हुए हैं। एक C60 के अधिकारी सतीश पाटिल और 2 C60 के जवान, इनको गोली की जख्म हुई है, जिनकी अधिक ट्रीटमेंट के लिए हमने हेलीकॉप्टर से उनको इवैक्यूएट करके नागपुर में उनको एडमिट कराया है और अभी वो डेंजर से बाहर है। इस पूरे अभियान गढ़चिरौली पुलिस ने IG ANO श्री संदीप पाटिल सर, DIG गढ़चिरौली रेंज श्री अंकित गोयल सर, इनके मार्गदर्शन में हमारी 3 एडिशनल SP की टीम और सभी DYSPs की टीम और C60 की पूरी यूनिट्स ने बहुत मेहनत करके ये अभियान कल मौसम के विपरीत परिस्थिति में ये अभियान को सक्सेसफुली एग्जीक्यूट किया है। इसके लिए गढ़चिरौली पुलिस हमारी पूरे जो टीम जो अभियान में गई थी उनका हार्दिक अभिनंदन करती है। तर या चकमकीमध्ये त्या शिबिरामध्ये DBC शिवाय आणखी काही वरिष्ठ नक्षली होते का? त्याबाबत अधिक चौकसी आम्ही करत आहे, बट सध्या जे मृतदेह सापडलेला आहे त्या जे 2 आर्म्ड फॉर्मेशनचे जे 3ही सिनियर कार्डर्स होते, जे इंचार्ज होते, त्यांचे पण मृतदेह सापडलेले आहे आणि जे तिथून पडून गेला आहे त्याबाबत अधिक चौकसी आणि अधिक इन्व्हेस्टिगेशन गढ़चिरौली पुलिस करत आहे। Were there any surprise elements from the side of Maoists? There was surprise element. We didn't anticipate such a high intensity of fire which our jawans bore the brunt of. In the initial 30 minutes only our PSI got bullet injury, so our operation suffered initially because we had to evacuate these 3 people from the mid of a operation, and because of that the operation got delayed by an hour, but after we were able to safely evacuate them from Chhattisgarh side, then we again relaunched the operation, and during the search intermittent firing happened for more than 6 hours, in which more than 2000 rounds were fired from our side, and a substantial amount of rounds were fired from Chhattisgarh side. Is there any specific pocket left where boys could be active on? In North Gढ़चिरौली, as of now, we can say that North Gढ़chiरौली has been totally cleared of any armed formation in Gढ़चिरौली. There are few LOS and company number 10 is still active in South Gढ़chiरौली. So approximately 50 armed cadres are left in Gढ़chiरौली, and most of them are confined to South Gढ़chiरौली. And North Gढ़chiरौली and all its LOS have been cleared, can be said with confidence after yesterday's operation. और या वर्षी जे आम्ही नक्षलविरोधी अभियान अगर आम्ही बघू तर त्यामध्ये या आतापर्यंत 3 LOS चे पूर्णपणे सफाया झालेला आहे। 13 मेला पेरीमिली LOS चे गढ़चिरौली पुलिसला सफाया करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं आणि कालचे अभियानमध्ये चातगाव कसनसूर LOS आणि टिपागड LOS असे 3 LOS जे 3 वेगवेगळ्या एरियामध्ये ऍक्टिव्ह होते त्यांची सफाई करण्यामध्ये गढ़चिरौली पुलिसला यश प्राप्त झालं आहे। सर लगभग कितने घंटे चला ऑपरेशन? 6 घंटे तो अब हमारी फायरिंग चली और सुबह 7 बजे हमारे लोगों को हमने यहाँ से रवाना किया था और अभी तक हमारे लोग अभियान में ही हैं, अभी तक वापस नहीं आए हैं, बट वो सेफली अपने अपने वापसी आने के रूट पे है। सर हे इतके मोठे कॅडर जे आहे एकत्र एका ठिकाणी राहतात, हे दोन्ही जे दलम आहे टिपागड कोरची दलम आणि चातगाव कसनसूर दलम त्यांचे एरिया ऑफ इन्फ्लुएन्स जे आहे ते क्रिस क्रॉस ओव्हरलॅपिंग आहे, तर त्यामध्ये नक्कीच तिथे एक मोठा कॅम्प होता आणि तिथे काहीतरी योजना त्यांचे सुरू होतं असे म्हणण्यामध्ये हरकत नाही आणि प्रचंड पावसामुळे पण ते एकच ठिकाणी थांबले होते असे पण आम्हाला वाटत आहे आणि त्या अनुषंगाने जे आम्ही अभियान राबवले त्यामध्ये आम्हाला पूर्ण दोन्ही दलमला खत्म करण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे। सर या दिवशी VIP प्रेझेन्स इन साऊथ गढ़चिरौली आणि त्यांचा जमावडा याचा काही संबंध असू शकतो असे प्रथमदर्शनी दिसून येत नाही, परंतु आमचे बरेचसे C60 चे युनिट्स जे आहे VIP बंदोबस्तमध्ये ऐरीमध्ये रोड ओपनिंग आणि एरिया डॉमिनेशन आणि चॉपर बंदोबस्तमध्ये बिझी असताना आम्ही गढ़चिरौलीवरून ते अभियान राबवले आणि ते कालचे जे हे ऑपरेशन आहे ते पण एक परफेक्ट एक्झाम्पल आहे की कायद्यावर सुव्यवस्था असो की VIP मुवमेंट असो गढ़चिरौली पोलीस कोणत्याही ठिकाणी कधीही पण ऑपरेट करू शकतात, एक परफेक्ट एक्झाम्पल आहे ते। एरिया नेमका कुठला आहे? जोगट्याकडे की भाटेकडे? काय म्हणजे चकमक झाली भाग नेमका कुठला आहे?
म्हणजे बांदेकडे आहे जारावंडी पोलीस स्टेशनची हद्दी आहे आणि बांदे पोलीस स्टेशनचे कांकेर जिल्ह्याचे त्यातून 4.5 किलोमीटर लांब आहे. मेंढरीकडे बघा. नाही मेंढरी ते खाली आले. बांदेचे वेस्टवर्ड्स आहे आणि छत्तीसगड सीमाचे 1 किलोमीटर लांब आहे. चौकरनी बांदेवरूनच बांदेवरून चॉपरनी अहिरीने हेलिकॉप्टर बांदेला पाठवले आणि बांदेवरून चॉपरनं गडचिरोलीला आणले. वेदर कल खूप खराब होते म्हणून फिर नंतर गडचिरोलीवरून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये नागपूरला पाठवले. ही जी लुटलेली शस्त्र होती का सर, कुठली काही त्याच्यावर काही माहिती आहे की हे जे एवढे ऑटोमॅटिक रायफल जे नक्षल चळवळीमध्ये जे पण कॅडर ॲक्टिव्ह आहे त्यांचे वेपन प्रोफाईल त्यांचे रँक अनुषंगाने तय होत आहे. त्यांचे जे पोलीस ब्युरो आणि सेंट्रल कमिटी ते डिसाईड करत आहे कोणतं कॅडरला कोणतं वेपन कॅरी करणार आहे. त्यांचे नक्षल चळवळीमध्ये त्यांचे एक्सपिरियन्स आणि त्यांचे सध्याचे रँक त्या अनुषंगाने ते वेपन कॅरी करत आहे. आणि जसे तुम्ही बघू शकतात की 3 डिव्हिशियम आणि 5 एरिया कमिटी मेंबर जे सिनियर कॅडर आम्ही म्हणू शकतात आणि त्यांच्याकडे सर्व स्वचालित हत्यार त्यांच्याकडून आम्हाला सापडलेलं आहे आणि ते सिनियर कॅडर्सची खात्मा झालेला आहे म्हणून ते इतके स्वचालित हत्यार आम्हाला सापडलेलं आहे. एकूण 7 C60चे पार्टीज होते, सुमारास 200 कमांडोज. आज छत्तीसगडमध्ये चकमक 2 IED ब्लास्टमध्ये काही 2 जवानला शहादत प्राप्त झालेला आहे. त्याबाबत आमच्याकडे अधिक माहिती नहीं आहे. बीजापुरची घटना आहे. अधिक माहिती घेऊन कळतो. वो प्रेस नोट में सारी डिटेल में हमने सब दिया है. अभी दे देते तो फिर आप पूछते नहीं. सब वो प्रेस नोट में इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी, काफी डिटेल में प्रेस नोट बना है. अभी आपको सबको सर्कुलेट कर. ठीक है, चालेल, धन्यवाद. नहीं, हमको इसमें 1-2 मिनट दे दीजिए. अब ये अपडेट प्रशासन की तरफ से दी गई, पुलिस की तरफ से दी गई. गढ़चिरौली जो कि महाराष्ट्र का है, वहां पर नक्सलियों का साथ हमला हुआ जिस पर 12 नक्सली ढेर हुए, जिसकी प्रेस कॉन्फ्रेंस पर ये जानकारी देते नजर आए.